मी या सगळ्यात तुम्हाला नक्की साथ देईन, पण त्याआधी मला सांगा, असं काय घडलं या घरात? असं काय झालंय त्यामुळे या घरात मोकळीक नाहीये? नाती एकमेकांपासून दुरावली गेली आहेत. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? नाही नाही, या घरात त्या विषयावर बोलायला परवानगी नाहीये. हो, असं काय करताय? तुम्हीच मला असं म्हणाला होतात की हे घर तुझंच घर आहे असं समज. त्या नात्याने विचारते, सांगा ना. तनु, मी जर तुला हे सांगितलं तर तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही काकू. ललिता, कोणाला काही सांगू नको. कोणाला काही सांगू नको. काकू, पण तुम्ही काहीच सांगितलं नाहीयेत मला. काकू, आता ही अशी संधी मला पुन्हा केव्हा मिळणार? आणि असं काय घडलं या घरात? या घराचा भूतकाळ आता मी शोधून काढे. सिद्धिराज, उठा. सिद्धिराज, उठा. ऑब्जेक्ट माय लॉर्ड. सिद्धिराज, अहो सिद्धिराज, उठा. मी आहे. अच्छा, ऐका, मी तुम्हाला म्हणाले होते ना मी आरती वहिनीला फोन करते म्हणून. मी तिला फोन केला आणि तिने मला ना प्रकाशचा नंबर दिलाय. प्रकाश म्हणजे कोण? व्यंकीदादाला ज्यांनी पैसे दिले ना, तो प्रकाश. भावना, मला माहिती आहे प्रकाश कोण येते. मला हे माहिती आहे की त्यांनी व्यंकीदादाला पैसे दिले. नवीन काय ते महत्वाचं नाहीये. ऐका माझं, मी त्या प्रकाशला मध्यरात्रीपासून फोन करत होते. तो फोनच उचलत नव्हता, पण फायनली प्रकाशनी आपला फोन उचललाय. काय? हो, प्रकाशनी फोन उचललाय? अहो हो. अरे काय सांगतेस? तुम्ही आता आवरा लवकर. तो आपल्याला भेटायला तयार झालाय. तुम्हाला माहितीये का, प्रकाशनी मुद्दाम व्यंकीदादाला या केसमध्ये अडकवलेलं नाहीये. खरं तर प्रकाशच जाणार होता जेलमध्ये. त्याला कोणीतरी पैसे दिले होते त्याचे, पण मग व्यंकीदादाला पैशाची गरज होती ना, म्हणून व्यंकीदादाला त्यांनी ही ऑफर दिली आणि व्यंकीदादांनी घेतली. आता प्रकाश आपल्याला या सगळ्या मागे कोण आहे ना ते सांगणार आहे. म्हणजे ही केस दाबायचा कोण प्रयत्न करणार आहे हे आज आपल्याला कळेल त्याला भेटल्यावर. त्यामुळे तुम्ही आता आवरा पटकन. शून्य म्हणतात त्वरित का ताबडतोब आवडतो. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती विश्वा. असं कसं वागू शकतोस तू? प्लीज मला ते गिटार परत देता का? तनूने सईला सांगितलं की काय? सई, मी तुला सांगणारच होतो सई. तुला कोणी काही सांगितलं का? सई यार सांग ना. त्या तनूने तुला काही सांगितलं का? तनुजा, तिचा काय संबंध? काय बोलतोय या? मी तर शर्ट बद्दल बोलणार होते. काहीतरी मेजर गैरसमज झालाय. काहीतरी लपवतोय वाटतं हा. हो, तनूने मला सगळं सांगितलंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय विश्वा. तू किती खरं बोलतोस माझ्याशी ते मला बघायचंय. चले, ती खूप छान गिटार वाजवत होती म्हणून मी तिकडे गेलो आणि काय विश्वा? आणि गिटार परत घेऊन आलो. व्हॉट? हो.
विश्वा, मला मान्य आहे तुझ्या मनाच्या अत्यंत जवळ असलेली गोष्ट मी तनूला दिली, पण तू किती दिवस आता अजून तिची आठवण जपणार आहेस? तुझं तिच्यावर पूर्वी प्रेम होतं ही गोष्ट मी समजून घेतली. तिच्या आठवणीत तू माझ्यापाशी रडलास, मी काही नाही बोलले, पण अजूनही तुला तीच आवडतेस ही गोष्ट मी कशी समजून घेऊ? सुपारी फुटली आहे, आपला साखरपुडा होणार आहे, आणि तरी सुद्धा तू अजून तिच्यातच अडकलायस. माझं तुझ्यावर प्रेम आहे विश्वा, आणि मी तुला शेअर नाही करू शकत. जानवी या जगातून निघून गेलेली असली तरी सुद्धा अजूनही तुझ्या मनात तीच आहे याची पदोपदी मला तू जाणीव करून देतोस. सई, आय एम सॉरी. आणि तनूने मला काहीही सांगितलेलं नाहीये. ती माझी चांगली मैत्रीण आहे, ती माझ्याशी लॉयल आहे. सगळेजण तुझ्यासारखे नसतात. सई ऐक ना, सई काय माती खातोय मी? काल जानूचा हात समजून त्या मुलीचा हात धरला. आज जानूच्या आठवणीत सईला हर्ट केलं. काय झालंय तुला? काय झालंय तुला विश्वा? माझं तुझ्यावर प्रेम आहे विश्वा, आणि मी तुला शेअर नाही करू शकत. काका, मी असं ऐकलं रात्रपाळीवर काम करता तुम्ही? हो, अरे एक नवीन काम सुरू केलंय. तरी तुम्ही एकदाही दमलेले वाटत नाही, त्याच एनर्जीने काम करता. अहो पण कशाला? म्हणजे मला कळतंय पैशाची गरज आहे, पण खूप दगदग होईल तुमची. बाबा, 2-2 नोकऱ्या, त्यात दुसरी रात्रपाळीची, खूप दगदग नाही का होणार हो? नाही निवास, थकून चालणार नाही, कंटाळून नाही चालणार. मला काम करतच राहायचंय, माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी.